हाय, चला या व्हिडिओमध्ये टिंकरकॅड समजून घेऊयात। टिंकरकॅड हे एक 3D डिझाइन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंग साठी वापरण्यात येणारे ऑनलाइन इझी टू यूज ऍप्लिकेशन आहे। तुम्ही मला इथे जॉइन करू शकता। त्यानंतर साइन इन केल्यावर आपण सगळ्यात आधी डॅशबोर्ड वर येतो। इथे आपल्याला 3D डिझाइन, सर्किट्स आणि कोड ब्लॉक सेक्शन दिसतात। चला आता क्लिक करूयात आणि सर्किट सेक्शनला जाऊयात। या ठिकाणी आपण नवीन सर्किट्स बनवूया। सगळ्यात आधी ऍप्लिकेशन सोबत फॅमिलियर होऊयात। ही सगळ्या कॉम्पोनेंट्सची लायब्ररी आहे। आपल्याकडे रेजिस्टर, कॅपॅसिटर सारखे जनरल कॉम्पोनेंट्स आहेत। इनपुट्स आहेत जसं की पुश बटन, स्लाइड स्विच, सेन्सर्स। वेगवेगळ्या प्रकारच्या एलईडीज, मोटर्स आणि बझर सारखे आउटपुट्स आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर सप्लाईज आहेत, ज्यामध्ये 9 व्होल्ट बॅटरी, 1.5 व्होल्ट बॅटरी, कॉइन सेल्स, वेगवेगळे ब्रेडबोर्ड्स, कंट्रोलर्सचे प्रकार, इन्स्ट्रुमेंट्स, कनेक्टर्स आणि आयसीज आहेत। लायब्ररीमधून कॉम्पोनेंट्स निवडूयात आणि त्यांना वर्क प्लेस मध्ये ड्रॅग करूयात। आपण एक रेजिस्टर निवडले, एलईडी शोधून त्यापैकी लाल एलईडी निवडला। आपण रेजिस्टरची व्हॅल्यू आणि एलईडीचा कलर डायलॉग बॉक्स मध्ये चेंज करू शकतो, जे कॉम्पोनेंट सिलेक्टर केल्यावर पॉपअप करतात। आता वायरिंग कडे येऊयात। आपण कॉम्पोनेंटचा एक एंड वायर करूयात। त्यासाठी आपल्याला कर्सर एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे ड्रॅग करावा लागेल। आपण डायलॉग बॉक्स मध्ये जाऊन वायरचा रंग सुद्धा बदलू शकतो। आता आपल्याला सर्किट पॉवर करावा लागेल। आपण 3 व्होल्ट्सची बॅटरी घेऊन तिला उरलेल्या सर्किटला जोडूयात। आपण याआधी डिस्कस केल्याप्रमाणे वायरचा रंग चेंज केला। आता आपण सर्किट बिल्ड केला आहे। चला आता सर्किट स्टिम्युलेट करूया। त्यासाठी स्टार्ट स्टिम्युलेशन बटन वर क्लिक करावे लागेल। आपण नोटीस केलं की एलईडी आता ग्लो करत आहे आणि पॉवर बॅटरीच्या एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे फ्लो करत आहे। आपण रेजिस्टरची डायरेक्शन ही चेंज करू शकतो। आपण केलेले चेंजेस अंडू किंवा रीडू करू शकतो। कॉम्पोनेंट्स डिलीट करू शकतो किंवा सर्किटला लेबल अनोटेट करू शकतो।